भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटी कडून तपासाची चक्र वेगाने फिरायला सुरुवात झालेली आहे। खराच्या आर्थिक साम्राज्याची पाळंमुळं शोधण्यासाठी एसआयटीने आता आपला फास आवळलाय। खराच्या शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटी कडून कसून चौकशी करण्यात आली आणि या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे। भोंदू अशोक खरातची शिवनिका ट्रस्ट एसआयटीच्या रडारवर। शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची खरात समोर चौकशी। चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। अशोक खरात स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून घेणाऱ्या या व्यक्तीचा खरा चेहरा आता जगासमोर आलाय। महिलांचं लैंगिक शोषण आणि भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खराच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे। खराच्या ईशानेश्वर मंदिराचा कारभार पाहणाऱ्या शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटीने कसून चौकशी केली आहे। विशेष म्हणजे अशोक खरातला समोर बसूनच या 3ही संचालकांची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे। एसआयटीच्या तपासात आता खराच्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे हाती लागायला सुरुवात झाली आहे। ह्याचा तपास करताना प्रत्येक गोष्ट बारीक सारीक त्याची तपासली पाहिजे। प्रत्येक जेवढ्या महाराष्ट्रामध्ये बँका आहेत, जेवढ्या पतसंस्था आहेत, जसं आपण मौकाचा तपास करताना RTO आहे, रेव्हेन्यू आहे, जे बँका, पोस्ट खातं, या प्रत्येक ठिकाणी पत्र देऊन याचे काही व्यवहार झालेत का, ह्या नावाने व्यवहार झाले का, फॅमिलीचे व्यवहार झालेत का, त्याच्या जवळच्या मित्राचे व्यवहार झालेत का, आणि त्याच्यातून तो आपल्याला पुरावा मिळू शकतो। आणि एकदा का पुरावा मिळाला आणि गुन्हा दाखल झाला, आर्थिक गुन्हा हा फार सिरियस असा आहे। देवीच्या पूजा विधीच्या नावाने सामान्य भक्तांना लाखो रुपयांना गंडवल्याचा आरोप खरातवर आहे। या फसवणुकीतून मिळालेला पैसा शिवनिका संस्थांमध्ये वळवण्यात आला होता का याचा तपास केला जातोय। इतकंच नाही तर राजकीय कनेक्शन असलेल्या 2 डॉक्टरांचीही जमिनीच्या व्यवहारात चौकशी करण्यात आली आहे। अध्यात्माच्या नावाखाली खरातनं मोठी माया जमवल्याचं एसआयटीच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे आता या संचालकांचा यामध्ये काय सहभाग आहे, त्याचबरोबर ज्या काही जमिनी खरेदी करण्यात आल्या त्यात इतर त्याच्यासोबतच्या मित्रांचा काय सहभाग आहे, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। महिलांच्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांसोबतच आर्थिक फसवणूक करून लोकांना धमकावण्याचाही आरोप खरातवर करण्यात आलाय। आता एसआयटीच्या धडक कारवाईमुळे खरातचा हा भोंदूगिरीचा डोलारा कोसळायला सुरुवात झाली आहे। मात्र त्याच्या या गुन्हेगारी साम्राज्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जात असल्याचं पाहायला मिळत आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।